बरं का मुलांना, मी मंगला आवलगावकर. तुमच्यासाठी माझं आजीबाईचं पाठवा नावाचं चॅनल आहे. मी तुमच्यासाठी छान छान गोष्टी सांगते, काही अनुभव सांगते, काही प्रसंग सांगते, काही गमती-जमती पण तुम्हाला सांगत असते मी. तर आजचा जो अनुभव आहे तो माझ्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेला प्रसंग मी सांगणार आहे आणि तो अत्यंत भावपूर्ण आहे. तर मी अगदी लहान असताना मी 8 वर्षाची होते. माझा भाऊ 7 वर्षाचा आणि बहीण 12 वर्षाची होती मोठी. आम्ही तिघंच होतो. बहिणीचं लग्न 16व्या वर्षीच झालं. मग मी, माझा भाऊ आणि माझे वडील आणि माझी विधवा आत्या आमच्याजवळ राहत होती. आम्ही राहत होतो, लहानच होतो ना आम्ही. पण मग एकदा काय झालं, वडिलांची बदली झाली भुसावळला आणि इतक्या लांब ते एकटेच आपल्या मित्राबरोबर राहत होते. आम्ही इकडं कुर्डवाडीला. एकदा माझं आणि माझ्या लहान भावाचं खूप भांडण झालं, कडाक्याचं भांडण झालं आणि त्यांना कसं कळलं माहीत नाही, पण त्यांना ते कळलं. आणि ते कळल्यानंतर त्यांनी आम्हाला एका शब्दानेही विचारलं नाही, काहीच विचारलं नाही आणि आम्हाला एक कविता त्यांनी लिहून पाठवली. तर ती कविता, त्या कवितेचे कवी कोण आहेत किंवा ती कुठल्या पुस्तकात आहे हे काही आजपर्यंत तरी मला माहीत झालेलं नाही आहे. तर ती कविता मी आज तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. तर ती कविता अशी आहे. बाळानो तुम्ही फार दूर आमच्या कित्येक मैलावरी, होता आठवही क्षणात नयनी, येतात अश्रू सरी. एकांतीच पुसून अश्रू मग ते कामावरी धावतो. बाळांनो तुमच्या हितार्थ जगती, आम्ही ते झुंजतो. आले दुर्दिन संप्रती, म्हणून हे नाही कुणी सोबती. प्रेमाचे अनमोल भाऊ बहिणी, नाते आता तोडती. शेजारी हसती कठोर वरती, ते घावही शोषितो. बाळांनो तुमच्या सुखार्थ असलेल्या ह्या यातना भोगतो. धैर्याने जरी राहिलो आम्ही उभे, ही पाऊले रोवनी, आहे जीवन घोर संगरभूमी, साह्यार्थ नाही कुणी. विद्याभ्यास तुम्ही झटून करता, आम्ही मुदे हसतो. बाळानो तुमची बघून प्रगती, आम्ही मनी तोषतो. माता बंधू पिता प्रभूच मजला, तो दूर कोठे तरी. बाळानो मम काळजी सदा, घेतो प्रभू श्रीहरी. माता बंधू पिता प्रभूच मजला, तो दूर कोठे तरी. बाळानो मम काळजी सदा, घेतो प्रभू श्रीहरी. तर ही अशी ती कविता आहे. तर माझे वडील अगदी उंचे पुरे, नाकी डोळे निटस, गोरे भुरे आणि अतिशय बहुश्रुत होते. सर्व भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. गणित विषय पक्का होता. संस्कृतीत ते पंडितच होते आणि खूप बुद्धिमान होते. पण त्यांनी किती युक्तीने आम्हाला हे सगळं समजावून सांगितली परिस्थिती, की ते कोणत्या परिस्थितीत राहत आहेत आणि आम्ही काय करायला पाहिजे, ही त्यांची अपेक्षा ह्या कवितेतून त्यांनी आम्हाला कशी अगदी न कळत आमच्या गळी ते सगळं उतरवलं. तर हे त्यांचं कौशल्यच म्हणावं लागेल ना. तर अशा प्रकारे आम्हाला आमच्या वडिलांनी ती कविता पाठवली. माझं वय आता 88 वर्षाचं आहे. तर 80 वर्षापूर्वीची ही कविता अजूनही मला पाठ आहे, अजूनही माझ्या लक्षात आहे आणि तो प्रसंग अगदी जसाच्या तसा माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्यानंतर आम्ही बहीण भाऊ कधीच भांडलो नाही, नेहमी अगदी प्रेमाने राहिलो. तर असा आहे आगळा वेगळा आपल्या मुलांना
समजावून सांगण्याचा जो एक प्रकार तो माझ्या वडिलांनी केला तो कौतुकास्पद आणि विशेषच म्हणावा लागेल ना. तर हा असा प्रसंग हा तर मुलांनी ऐकण्यासारखा आहे आणि मोठ्यांनी पण ऐकण्यासारखाच आहे. तर हा तुम्हाला मी शेअर केला. गेले दीड महिना मी काही टाकली नाही गोष्ट वगैरे, कारण माझी तब्येत बरी नव्हती आणि मी गावाला पण गेले होते. त्यामुळं मला काही गोष्टी टाकता आल्या नाहीत. आता जसं जमेल तसं मी टाकत जाईन. तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणींना सांगा. धन्यवाद. तुमच्याकडून मला असं प्रोत्साहन मिळालं आहे की मग मला आणखीन काही सांगावं वाटतं आणि उत्साह वाढतो माझा. तर त्याबद्दल धन्यवाद.